हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आज आपण पाहणार आहोत क्लास 9th सब्जेक्ट इंग्लिश चॅप्टर 1.5 द नेकलेस पार्ट 1 या पाठाचे मार्जिन क्वेश्चन आणि इंग्लिश वर्कशॉप. चला तर मग सुरुवात करूयात. फर्स्ट मार्जिन क्वेश्चन आहे. मार्जिन क्वेश्चनलाच आपण साईड क्वेश्चन्स असं सुद्धा म्हणतो. तर पेज नंबर टेक्स्टबुकच्या पेज नंबर 24वर फर्स्ट मार्जिन क्वेश्चन आहे. वाय वॉज मॅथिल्ड मॅरिड टू अ मायनर ऑफिशियल. म्हणजेच काय तर मॅटिल्डाचं लग्न सामान्य दर्जाच्या अधिकाऱ्याशी का झालेलं होतं. अँड द आन्सर, मॅटिल्डा वॉज अ प्रेटी चार्मिंग गर्ल but was born in a family of clerks. This had decided her future. Because of her ill fate, she had to marry a minor official. Second margin question. Why did Matilda weep with misery after visiting her schoolmate? याचा अर्थ होतो की आपल्या वर्गमैत्रिणीला भेटून आल्यानंतर मॅटिल्डा दुःखाने का रडत होती. आन्सर, मॅटिल्डा वेप्ट विथ मिझरी आफ्टर व्हिजिटिंग हर स्कूलमेट बिकॉज शी कुडंट गेट द रिचेस अँड द लक्झरियस लाईफ इन विच द स्कूलमेट वॉज रेलिशिंग. शी ड्रीम्ड ऑफ ऑल दोज थिंग्स her friend was enjoying. She herself could not have them because of her destiny. Third question. What did the envelope hold? त्या पाकिटामध्ये काय होतं. आन्सर, the envelope held an invitation from the Minister of Education and Madam George Rompunu to Mr. and Mrs. Loisel. Fourth question. Was the husband a considerate person? How do we know that? मॅटिल्डाचा पती इतरांच्या भावनांचा विचार करणारा व्यक्ती होता का, आणि असेल तर ते तुम्हाला कसं समजते. आन्सर, Matilda's husband was really a very considerate person. Though his wife was obstinate and stubborn, he tried to fulfill all her unreasonable wishes. He sacrificed his own hunting joy and gave his savings to please Matilda. This shows that he was a very considerate person. Fifth question. Why was Matilda sad, restless and anxious though her dress was ready? मॅटिल्डाचा ड्रेस तयार असून सुद्धा ती दुःखी आणि चिंताग्रस्त का होती. आन्सर, Matilda was sad, restless and anxious though her dress was ready because she had no jewels. Jewels म्हणजे दागिने. She had not a single precious stone to wear. She almost had decided not to go to the party. Sixth question. What did Madame Forestier's large box contain? मॅडम फॉरेस्टियरच्या मोठ्या पेटीमध्ये कोणकोणत्या वस्तू होत्या, त्यात काय काय होतं. आन्सर, मॅडम फॉरेस्टियर्स लार्ज बॉक्स कंटेन ब्रेसलेट्स, नेकलेसेस अँड अदर ज्वेलरी. सेवन्थ क्वेश्चन. विच सेंटेन्सेस टेल अस दॅट मॅटिल्डा ग्रेटली डिझायर्ड दी नेकलेस. की या पाठामधील अशा कोणत्या ओळी आहेत की ज्यामुळे मॅटिल्डाला त्या नेकलेसची तीव्र अभिलाषा होती, तिला त्या नेकलेसबद्दल इच्छा होती किंवा आकांक्षा होती.
हे सांगणाऱ्या कोणत्या ओळी आहेत? आन्सर, हर हार्ट बिगेन टू बीट with uncontrolled desire. Her hands trembled as she took it. She stood lost in ecstasy as she looked at herself in the mirror. She asked her friend anxiously, "Would you lend me this, just this?" Eighth margin question, think and answer. Why did Matilda not notice the loss of her necklace? मॅटिल्डाचा जो नेकलेस हरवला हे तिचा हरवणं तिच्या का लक्षात आलेलं नसावं असं तुम्हाला वाटते? आय थिंक शी वॉज थिंकिंग ओनली अबाउट द ट्रायम्फ ऑफ हर ब्युटी अँड सक्सेस इन द पार्टी. शी हॅड लॉस्ट हर अटेन्शन टुवर्ड्स हर नेकलेस. सेकंडली, they left the party early in the morning, could not find a cab, and had to walk for a long distance. This also must be the cause of the distraction. आता आपण वळूया इंग्लिश वर्कशॉपकडे. फर्स्ट ॲक्टिव्हिटी, रीड ईच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस अलाउड. ही खालील दिलेले वाक्य मोठ्याने वाचा. राईट हू सेड इट अँड टू हुम. कोण कोणास म्हणाले ते या ठिकाणी लिहा. फर्स्ट सेंटेन्स इज, लुक हिअर इज समथिंग फॉर यू. मॅटिल्डाज हजबंड सेड टू मॅटिल्डा. बी, वाय द ड्रेस यू गो टू द थिएटर इन. मॅटिल्डाज हजबंड सेड टू मॅटिल्डा. सी, I would rather not to go to the party, Matilda said to her husband. D, choose my dear. Madame Frostier said this to Matilda. E, you have nothing else. Matilda said this to Madame Forestier. F, would you lend me this, just this. Matilda said this to Madame Forestier. G, what, how, that's impossible. Matilda's husband said this to Matilda. Second activity, read the conversations in the story aloud using proper intonation. की या कवितेमध्ये काही संभाषण आहेत, काही संवाद आहेत, तर ते योग्य इंटोनेशन वापरून वाचायचे आहेत. पेज नंबर 24वर फर्स्ट कॉन्व्हर्सेशन आहे. लुक, ही सेड, हिअर इज समथिंग फॉर यू. त्यानंतरचं कॉन्व्हर्सेशन आहे. The Minister of Education and Madame Georges Ramponneau request the pleasure of Mr. and Madame Loisel's company at the ministry on the evening of Monday, January 18th. नंतरचं कॉन्व्हर्सेशन आहे. What do you want me to do with that? And what do you expect me to wear if I go? Then he stammered, why the dress you go to theater in? It seems very nice to me. What's the matter? Let's see, Matilda. How much would a suitable dress cost? I don't know exactly, but I think I could do it with 400 francs. Very well, I can give you 400 francs, but try and get a really beautiful dress. What's the matter? You have been acting strange these last 3 days. I am upset that I have no jewels
not a single stone to wear. I would rather not go to the party. You could wear flowers. They are very fashionable at this time of year. Choose, my dear. You have nothing else. Why, yes, but I don't know what you like. Would you lend me this, just this? Why, yes, of course. What's the matter? I no longer have Madame Forestier's necklace. What? How? That's impossible. These are some of the conversations in the story. Then, activity third, write a few lines about what Matilda had and what she dreamed about. Matilda had plain distress, shabby, poorly furnished house, and simple, uncomfortable lifestyle. What Matilda dreamed about? She dreamed of all luxuries of life, rich dresses, jewels, and a grand palatial mansion with vast rooms and inviting smaller rooms perfumed for chats with close friends. Fourth activity, write what you think about the following thoughts and actions of Matilda. की खाली काही विचार आणि कृती, मॅटिल्डाचे विचार आणि कृती देण्यात आलेले आहेत. तुम्हाला त्याबद्दल काय वाटते ते लिहा. फर्स्ट, मॅटिल्डा वॉज ब्युटिफुल अँड सो शी वॉन्टेड टू मॅरी ॲन ॲरिस्टोक्रॅट. आन्सर, she was not wrong to think so, because I think every woman, beautiful or not, wants to marry a person who has a good position and wealth. B. Matilda was sad because she did not get any luxuries. Answer, her thinking was not correct. Not everyone gets a luxurious life. She should have managed in whatever they were earning and lived a simple but happy life. C. Matilda felt that her house was shabby and poorly furnished. Answer, her feelings are wrong because it depends on the people who live in the house to keep the house clean, tidy, and beautiful with whatever furniture things they have got. D. Matilda wanted other people to envy her. Answer, Matilda's thought was wrong because happiness does not depend on making the people envy you. She wished that people would have admired her if she had rich dresses and jewels. E. Matilda was not happy to see the invitation. Answer, Matilda did not care about the importance of the invitation her husband had received. She was thinking only about the dress she would wear there. F. Matilda wanted a new dress for herself. Answer, Matilda wanted a new dress for herself only to selfishly corner her husband for extorting money from him to buy a new dress. Her thought was silly and unreasonable. G. Matilda borrowed a diamond necklace from her friend and wore it to the party. Answer, borrowing a diamond necklace was not a dire need of Matilda. She could have used flowers instead,
but she wanted another woman's necklace to make a show of her beauty. She did not understand that borrowing is begging. H. Matilda lost the necklace. Answer: Matilda was so overwhelmed and captivated by her success that she was not aware of her responsibility of safekeeping the borrowed necklace carefully. She lost it only because of her carelessness. Fifth activity: prepare a formal invitation using the following format. खालील फॉर्मॅट वापरून आपल्याला एक फॉर्मल इन्व्हिटेशन म्हणजे औपचारिक निमंत्रण तयार करायचं आहे. तर खाली फॉर्मॅट दिलेलं आहे मिस्टर अँड मिसेस डॅश डॅश. मिस्टर अँड मिसेसचं त्या ठिकाणी नाव लिहायचे. सॉलिसिट रिक्वेस्ट द प्लेजर ऑफ युअर कंपनी. ऑन दी ओकॅजन ऑफ कोणता प्रसंग आहे तो. ऑफ देअर ऑन दिवसाचं नाव लिहायचे. डेट लिहायची. व्हेन्यू म्हणजे स्थळ लिहायचे. टाईम वेळ लिहायची. इन्क्लूड अदर रिक्वेस्ट लाईक RVSP. बाकीच्या विनंत्या त्या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. नो प्रेझेंट्स प्लीज इट्सेट्रा ॲट द बॉटम की प्लीज इट्सेट्रा असं काही खाली लिहायचं नाही आहे. तर आपण एक इन्व्हिटेशन तयार करू. इन्व्हिटेशन: मिस्टर अँड मिसेस राजेश सावंत request the pleasure of your company on the occasion of the 60th wedding anniversary of their parents on Sunday, the 1st October 2017. Venue: Amar Hall, Girgaon, Mumbai 400004. Time 6 AM to 10 AM. Sixth activity: read the phrases. खाली दिलेल्या काही फ्रेजेस वाचा. द नेकलेस, an error, all these things, another woman, one evening, her husband. या काही फ्रेजेस आहेत. इन ऑल दीज फ्रेजेस, या सर्व फ्रेजेसमध्ये वी सी सम वर्ड्स यूज बिफोर द नाउन्स. की आपण या सर्व फ्रेजेसमध्ये पाहिलं की नाऊन म्हणजे नामाच्या अगोदर काही शब्द वापरलेले आहेत. दे स्पेसिफाय ऑर मेक इट क्लिअर व्हॉट नाऊन वी आर टॉकिंग अबाउट. आणि हे असे शब्द त्या नामाबद्दल आपण काय बोलत आहोत हे स्पेसिफाय करतात, त्याला विशेषीकरण करून सांगतात किंवा ते क्लिअर करतात. दीज वर्ड्स दॅट आर यूज्ड ॲट द बिगिनिंग ऑफ नाऊन फ्रेज आर नोन ॲज डिटर्मिनर्स. की अशा प्रकारचे शब्द जे नाऊन फ्रेजच्या अगोदर बिगिनिंग म्हणजे सुरुवातीला वापरले जातात अशा शब्दांना डिटर्मिनर्स असं म्हणतात. डिटर्मिनर्स इन्क्लूड आर्टिकल्स. तर डिटर्मिनर्समध्ये काय काय येतं तर आर्टिकल्स येतात. आर्टिकल्स कोणकोणते तर ए, ॲन, द. पजेसिव्ह प्रोनाऊन येतात. मग कोणते आहेत पजेसिव्ह प्रोनाऊन तर ते आहेत माय, आवर, युअर, हर इट्सेट्रा. वर्ड्स लाईक धिस, दॅट, मच, मेनी, ऑल हेही शब्द येतात. अँड नंबर्स आणि विविध जे काही नंबर्स असतील 1, 2, 3, 4 हे सुद्धा डिटर्मिनर्समध्ये येतात. या ठिकाणी द नेकलेस पार्ट 1चा इंग्लिश वर्कशॉप पूर्ण झाला. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचे सर्वच व्हिडिओज ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल किंवा रिप्लाय द्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट टिल द एंड शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू.